आज आपण एका अशा किलरची स्टोरी बघणार आहोत ज्यानं 3 लग्न केली होती, पण त्याच्या 3ही बायका त्याच्या वासनेला कंटाळून सोडून गेलेल्या होत्या आणि तो बायकोला डांबून ठेवायचा, त्यांच्याबरोबर शारीरिक संबंधासाठी फोर्स करायचा आणि या संबंधासाठी त्यांना जंगलामध्ये घेऊन जायचा, त्यांच्याबरोबर ती अनैसर्गिकरित्या संबंध ठेवायचा आणि यामुळे या 3ही बायका त्याच्या पळून गेल्या होत्या, त्याला सोडून गेलेल्या होत्या आणि यानंतर मात्र आपली हौस भागवण्यासाठी तो लिंगसेविकांकडे जायला लागला किंवा त्यांना तो बोलवायला लागला होता आणि या नराधमानं सुमारे 70पेक्षा जास्त लिंगसेविकांना आपली शिकार बनवली होती, त्यांची हत्या केलेली होती आणि हा आहे ग्रीन रिव्हर सिरियल किलर गॅरी रीडगवेची ही कहाणी आहे. नमस्कार DSD मराठीमध्ये आज आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. अमेरिकेतल्या सॉल्ट लेक सिटी या ठिकाणचं उटाह हा भाग आहे. त्या ठिकाणचे मेरी आणि थॉमस रीडगवे आता यांना 3 लहान मुलं झाली होती. आता मुलं झाली म्हणजे लहानच असणार ते, तर 3 मुलं होती. त्या 3 मुलांपैकी दुसऱ्या क्रमांकाचे सुपुत्र होते गॅरी रीडगवे. आता गॅरीचे वडील जे आहेत ते एक बस ड्रायव्हर होते आणि आई जी आहे ती एक सेल्स क्लार्क होती आणि दोघंही पती पत्नी मुलांना अत्यंत प्रेमानं वाढवत होते. अर्थात प्रत्येक आईवडील आपल्या मुलांना प्रेमानंच वाढवतात, पण समाजामध्ये असे काही प्राणी असतात की जे प्राणी केवळ आणि केवळ दुसऱ्याला त्रास देण्यासाठीच जन्माला आलेले असतात आणि त्याच्यामधला गॅरी हा एक होता. आता याला त्याच्या आईबद्दल प्रचंड राग होता, कारण म्हणजे तो आईचा द्वेष करायचा, राग करायचा. याला कारण होतं, गॅरी जो आहे तो 13 वर्षाचा टोंगळा झाला होता, तरीसुद्धा तो अंथरूण ओलं करायचा. आता ही त्याची समस्या होती. आता त्याची आई काय करायची, त्याचे कपडे, त्याचे गुप्तांग वगैरे धुवायची. आता याच्यामुळे मग त्याला त्या आईचा राग यायचा आणि यामुळं त्यानं आईची हत्या करण्याचे बालिश प्रयत्नसुद्धा केले होते, प्लॅनिंग पण केलं होतं, पण प्रत्येक वेळी याचे प्लॅनिंग फेल गेलेले होते. आता हा जो गॅरी आहे ज्यावेळेस शाळेत जायला लागला तेव्हापासून त्याचे अवलक्षण म्हणजे बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, बाळाची लक्षणं पाळण्यात दिसतात, शाळेत दिसतात, त्या पद्धतीनं याची अवलक्षणं दिसायला लागली होती. हा अभ्यासामध्ये अत्यंत ढ होता, माठ होता आणि याच्यामुळे या गॅरीला सन्मानाने नापास करण्यात येत होतं आणि हा जो सन्मान आहे तो त्याला अनेकदा मिळालेला होता. साल आहे 1960. आता या 60च्या मध्यामध्ये 1960च्या दरम्यान तो शाळेमध्ये असताना 16व्या वर्षी त्यानं एका 6 वर्षाच्या मुलाला जंगलामध्ये नेलं आणि त्या मुलावरती त्यानं चाकूने वार केले. त्याच्यानंतर मग आता ही घटना बाहेर आली आणि मग पोलिसांनी याला अटक केली आणि काही महिने हा बालसुधारगृहामध्ये राहिला आणि नंतर बालसुधारगृहामध्ये जाऊन हा थोडासा सुधारला आणि त्याच्यानंतर तो सुटला. त्यानंतर मग त्यानं त्याचं जे अपूर्ण शिक्षण होतं ते शिक्षण त्यानं पूर्ण केलं. आता शाळेच्या प्रशासनानं याला समज दिली आणि पुन्हा त्याला त्याच वर्गामध्ये प्रवेश दिला, पण शाळेमध्ये जाऊनसुद्धा तो काही शिकला नाही. इतरांच्या खोड्या काढणं, भांडण करणं अशा पद्धतीनं हे सगळं, आणि घरी आला की मग हे सगळं घरच्यांना कळलं की घरचे आईबाप त्याला मारायचे, अशा पद्धतीनं मार खाणं, हे सगळे त्याचे उद्योग चालले होते. पण असं करत कसं बसं त्यानं त्याचं शिक्षण पूर्ण केलं होतं आणि वयाच्या 20व्या वर्षी हा प्राणी ग्रॅज्युएट झालेला होता. त्याच्यानंतर तो अमेरिकेच्या नेव्हीमध्ये भरती झाला, नोकरीला सुरुवात झाली आणि तो अमेरिकेच्या सिएटल शहरामध्ये स्थायिक झाला होता आणि त्यानं आपल्या घरच्यांबरोबरचे संबंध जे आहेत ते तोडलेले होते. आता या शहरामध्ये तो एकटाच होता आणि यावेळेस त्याची एका महिलेबरोबर ती भेट झाली. त्यानंतर मग त्या दोघांच्यात मैत्री झाली, नंतर त्यांचं प्रेम झालं आणि दोघांनी लग्न केलं. लग्नानंतर काही महिन्यातच पती आणि पत्नीमध्ये वाद झाला आणि ती पत्नी त्याला सोडून निघून गेली. आता पुन्हा गॅरी एकटाच होता, म्हणजे अगोदर त्यानं घरच्यांना सोडलं होतं, नंतर आता त्याचं लग्न झालं, आता त्याची बायकोसुद्धा त्याला सोडून गेली होती आणि तरी तो आता एकटा राहत होता आणि सिएटल शहरामध्ये ट्रक पेंट करण्याचं काम तो करत होता. आता एकीकडे तो नेव्हीमध्ये काम करत होता, दुसरीकडे ट्रक पेंटिंगचं सुद्धा तो काम करत होता. आता याच काळामध्ये त्याची भेट मर्सिया विन्स्लो नावाची एक महिला आहे, त्या महिलेबरोबर ती झाली. नंतर आता यांच्यात मैत्री झाली. त्यानंतर मग दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले आणि दोघांनी लग्न केलं होतं आणि नंतर यांचा सुखी संसार सुरू झाला. आता गॅरी जो आहे तो रोज आपली नोकरी आणि ट्रक पेंट करणं हे कामं करायचा आणि त्याच्यानंतर मग बायकोबरोबर तो आनंदाने राहत होता. 1975च्या आसपास त्यांना एक मुलगा झाला. त्या मुलाचं नाव यांनी ठेवलं मॅथ्यू. आता या काळामध्ये त्याच्या राहणीमानामध्ये प्रचंड बदल होत गेला होता आणि तो गरजेपेक्षा जास्त धार्मिक बनलेला होता. म्हणजे
तो दुसरीकडे जो जिथं राहत होता त्या शहरामध्ये वेश्या व्यवसाय सुरू होता. आता गॅरी जो आहे त्याला वेश्या व्यवसायाबद्दल प्रचंड राग होता, महिलांबद्दल प्रचंड तिरस्कार होता आणि तो या महिलांना म्हणजे लोकांना असं सांगायचा की ह्या ज्या महिला आहेत, या वेश्या ज्या आहेत त्या वेश्या समाजाला खराब करतायत आणि याच्यासाठी तो जनजागृती करायला सुरुवात केली. त्यांच्याकडे जाऊ नका, त्या अशा असतात तशा असतात असं तो सांगायला त्यानं सुरुवात केली होती. आता गॅरीला मुलगा झाल्यानंतर मात्र तो अधिकच धार्मिक झाला आणि तो धर्मजागृती करायचं काम करायला लागला. त्याचबरोबर मग तो काय करायचा, घरामध्ये मोठमोठ्यानं बायबल वाचायचा आणि ग्रंथ वाचून झाल्यानंतर तो मोठमोठ्यानं रडायचा. अशा पद्धतीने तो वागत होता. आता त्याला वेश्यांचा प्रचंड तिरस्कार होता आणि त्यामुळे समाज बिघडतोय असं त्याला वाटत होतं. पण त्याची मानसिकता, त्याचे विचार किती उलटे होते बघा. म्हणजे हा वेश्यांचा तिरस्कार करत होता, पण हाच पैसे देऊन त्या वेश्यांच्या सोबत संबंध ठेवायचा आणि वेश्यांबरोबर ते संबंध ठेवणं याची याला सवय जडलेली होती. आणि यामुळे तो घरून कामावरती जायचा, म्हणजे कामावरती जातोय असं सांगायचा, त्याच्यानंतर घरातनं बाहेर पडायचा आणि नंतर तो वेश्यांकडे जायचा आणि त्यांच्याबरोबर तो संबंध ठेवायचा आणि कामावरती बिलकुल त्याचं लक्ष नव्हतं. आता हा प्राणी कधीतरी कामावर जातोय, त्यामुळे मग नेहमीतले त्याचे जे अधिकारी आहेत त्यांनी त्याला कामावरून काढून टाकलं. आता ह्याची नोकरी गेली तरी पण त्याचं ट्रक पेंट करायचं जे काम होतं ते काम त्याचं चालू होतं. एका बाजूला ते काम चाललंय, त्याच्यातनं काही 4 पैसे मिळत आहेत आणि याचं धार्मिक वेड जे आहे ते सुद्धा दिवसेंदिवस वाढत होतं. आणि घरामध्ये तो मोठमोठ्याने ओरडायचा, मोठमोठ्याने रडायचा आणि तो प्रवचन द्यायचा. आता आपल्या बायकोला सुद्धा तो धार्मिक गोष्टी सांगायचा आणि तिने जर तसे नियम पाळले नाहीत तर तो बायकोला मारहाण करायचा आणि या सगळ्या त्रासाला कंटाळून त्याची बायको जी आहे मर्सिया ही सुद्धा त्याला म्हणजे तिचं तो शोषण पण करायचा. आणि एक दिवस मग तिनं मुलाला घेतलं आणि ती त्याला कायमचं सोडून निघून गेली. त्यानंतर हा पुन्हा एकदा एकटा पडला होता. आता यानंतर मग त्यानं अजून एका महिलेबरोबर तिसरं लग्न केलं होतं. पण या महिलेबरोबर सुद्धा यानं वासनेचा खेळ मांडलेला होता आणि यामुळे तिसऱ्या बायकोबरोबर सुद्धा भांडण व्हायला लागलं होतं. आता गॅरी जो आहे तो आपल्या पत्नीला डांबून ठेवायचा, अनैसर्गिकरित्या तिच्याबरोबर संबंध ठेवायचा आणि अखेर शेवटी ती पत्नीसुद्धा याला सोडून गेलेली होती. त्यानंतर आता हा संसार नाशिवंत आहे आणि मग इथून पुढे लग्न करायचं नाही आणि शेवटी सगळ्यांना एकटंच जायचं आहे, एकटंच यायचं आहे, त्याच्यामुळे एकटंच राहिलं पाहिजे अशा पद्धतीचा अत्यंत मोठा निर्णय त्यानं घेतला आणि बायकोची कमी तो वेश्यांकडे जाऊन पूर्ण करायला लागला. आता एकतर त्याला नोकरीवरून सन्मानानं हाकललेलं होतं आणि त्यामुळे तो जे काही पेंटिंगची कामं करायचा त्याच्यातनं त्याला थोडेफार पैसे मिळायचे आणि ते पैसे तो सगळा त्या वेश्या व्यवसायावरती, त्या महिलांवरती उधळायचा. मात्र आता दिवसेंदिवस त्याची वासना वाढत चालली होती आणि याच्यासाठी त्याला रोज महिलांची गरज पडत होती आणि त्याच्याकडे मात्र पैसे नव्हते. आता फुकट वेश्या कशा मिळवायच्या याच्यासाठी त्यानं प्लॅन करायला सुरुवात केली. आता तो तरुणी निवडायचा, नंतर तिला मोठ्या पैशाचा आमिष दाखवायचा, तिला घेऊन यायचा, तिच्याबरोबर ती जनावरासारखे संबंध ठेवायचा आणि तिची हत्या करायचा आणि हत्या केल्यानंतर पैसे मागायचा विषय येतच नाही. आणि त्याच्यामुळे 1980 ते 1990च्या दशकामध्ये यानं अल्पवयीन मुलींना आपलं शिकार बनवलं होतं. 1980च्या सुरुवातीला त्यानं अशीच एक हत्या केली होती आणि त्या तरुणीला त्यानं जंगलामध्ये नेलं, अत्याचार केले, मारून टाकलं. दुसऱ्या दिवशी त्या तरुणीचा मृतदेह पोलिसांच्या हाती लागला. पोलिसांनी तपास केला. तपास करत असताना ते गॅरीपर्यंत पोहोचले, त्याला अटक केली. मात्र गॅरीवरती संशय होता, पण त्याच्या विरोधामध्ये कोणताही पुरावा पोलिसांकडे नव्हता, त्यामुळे याला सोडून द्यायला लागलं होतं. यानंतर गॅरीला असं वाटायला लागलं की हत्या केल्यानंतर देखील आपल्याला कोणी पकडू शकत नाही आणि अटकेनंतरही आपण सहज सुटू शकतो आणि याच्यामुळे त्यानं हाच फंडा अवलंबायला सुरुवात केली होती. त्याची पहिली शिकार 16 वर्षाची मुलगी होती. तिचा मृतदेह एका आठवड्यानंतर ग्रीन रिव्हरच्या म्हणजे ग्रीन नदी जी आहे त्या नदीमध्ये सापडलेला, त्याच्या बाजूला सापडला होता. त्यानंतर पोर्टलँड, ओरेगॉन हे जे भाग आहेत त्या भागामध्ये एकानंतर एक अशा पद्धतीनं महिला गायब व्हायला लागल्या आणि त्यानंतर साधारण 8-10 दिवसानंतर त्यांचे मृतदेह जंगलामध्ये किंवा ग्रीन रिव्हरमध्ये सापडायला लागले होते. अशा पद्धतीने हे सगळं चाललं होतं. मृतदेह जे आहेत ते विवस्त्र असायचे, त्यांच्याबरोबर ते शारीरिक संबंध प्रस्थापित केलेले असायचे आणि बहुतेक मरणाऱ्या ह्या वेश्या होत्या आणि त्यामुळे पोलीस देखील संभ्रमात पडले होते की नक्की हे नेमकं घडतंय काय आणि याचा अंदाज मात्र येत नव्हता. आता हे सगळं कोण करत आहे, का करत आहे याचा शोध पोलीस घेत होते आणि
गॅरीचं खून सत्र मात्र चालू होतं। 2 वर्षामध्ये एकामागून एक अशा 40 महिलांची यानं कत्तल केली आणि तोपर्यंत गॅरी पोलिसांच्या रडारवरती आलेला नव्हता। आता गॅरीनं महिलांची हत्या करून एक वेगळी शक्कल लढवली होती आणि तो पोलिसांना चकवा देण्यासाठी दूर कुठेतरी बागात तो मृतदेह फेकून द्यायला लागला होता आणि त्या मृतदेहाच्या जवळ दुसऱ्याच कोणाच्या तरी कोणत्या तरी वस्तू तो टाकायचा आणि याच्यामुळे जरी मृतदेह सापडला तरी त्या ठिकाणी ज्या वस्तू असायच्या त्याच्यामुळे तपासाची दिशा भरकटत जायची आणि त्यामुळे मृतदेह मिळाला तरी याच्यामध्ये दुसरी व्यक्ती अडकायची, पण खरा खुनी जो आहे तो मात्र बिनधास्त फिरत होता। 1983 मध्ये ग्रीन रिव्हरमध्ये सेक्स वर्कर मेरी मावर हिचा मृतदेह सापडला होता। आता मेरी शेवटची गॅरीबरोबर ती दिसली होती आणि हे सगळं मेरीच्या प्रियकरानं पाहिलेलं होतं, त्यानं ते पोलिसांना सांगितलं होतं। आता पोलिसांना अगोदरच एका प्रकरणामध्ये त्यांनी गॅरीला ताब्यात घेतलं होतं, पोलिसांचा त्याच्यावर संशय होता, पण पोलिसांकडे पुरावा नव्हता। पण ज्यावेळेस त्या प्रियकरानं सांगितलं त्यावेळेस मात्र मग 1984 मध्ये गॅरीला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं आणि त्याची पॉलिग्राफ चाचणी वगैरे करण्याचं ठरवलं होतं। आता ही पॉलिग्राफ चाचणी जी आहे त्याच्यामध्ये आरोपी किती खरं बोलतोय खोटं बोलतोय हे संगणकाच्या माध्यमातून मशीनच्या माध्यमातून तात्काळ कळत होतं। आता त्याला ती पॉलिग्राफ टेस्ट जी आहे किंवा ती चाचणी जी आहे तर ती घेण्याचा निर्णय घेतला होता आणि या चाचणीमध्ये सुद्धा यानं पोलिसांना गुंगारा दिलेला होता, याच्यातनं सुद्धा तो सही सलामत बाहेर पडलेला होता आणि यामुळे त्याचा आत्मविश्वास जो आहे तो पुन्हा वाढला होता आणि त्याच्या हत्येचं सत्र जे आहे ते चालूच राहिलेलं होतं आणि पोलीस मात्र गुन्हेगाराला इतरत्र शोधत होते। त्याच्यानंतर 1985 मध्ये गॅरीनं आपली तिसरी पत्नी, तिचं नाव आहे जुडिथ मॉसन, तर हिच्याबरोबर पुन्हा त्यानं प्रेमसंबंध निर्माण केले, तिला डेट करायला सुरुवात केली आणि नंतर पुन्हा त्या तिसऱ्या बायकोनं याच्याबरोबर लग्न केलं होतं। लग्नानंतर दोघं एकत्र राहायला लागले होते आणि गॅरी जो आहे तो रोज सकाळी कामावरती जातो असं तो सांगायचा आणि त्याच्यानंतर बाहेर पडायचा आणि खून खराबा करून तो घरी यायचा। आता इकडं या दोघांचा संसार सुखानं चालला होता, काही काळ आनंदामध्ये गेला, पण आता याच्यातला हैवान जो आहे तो जागा झाला होता आणि या गॅरीनं जुडिथला सुद्धा त्रास द्यायला सुरुवात केली होती आणि अगोदर सारखाच तो तिच्यावरती लैंगिक अत्याचार करायला लागला, पूर्वीसारखाच हा राक्षस बनला होता आणि शेवटी तिसरी बायको याला दुसऱ्यांदा सोडून निघून गेली होती। त्याच्यानंतर अमेरिकेच्या शहरामधून महिला बेपत्ता होण्याचं प्रमाण जास्त वाढलेलं होतं, यामुळे पोलिसांची डोकेदुखी जी आहे ती खूप वाढली होती। आता पोलीस या प्रकरणात सातत्यानं तपास करत होते। दुसरीकडे ग्रीन नदीमधून अनेक मृतदेह सापडत होते, या प्रकरणातील बहुतेक मृतदेह ग्रीन नदीमधून सापडले, त्यामुळे या केस ही जे प्रकरण आहे त्या प्रकरणाला ग्रीन रिव्हर मर्डर केस असं सुद्धा म्हटलं जातं। आता मृतदेह सापडत होते, मारेकरी मात्र मोकळा फिरत होता। पोलिसांनी 2 वेळा गॅरीला ताब्यात घेतलं होतं, पण काहीही उपयोग होत नव्हता। पण आता पोलिसांनी सगळ्या तयारीसह 1978 म्हणजे 1987 मध्ये या गॅरी रिडगवे जो आहे त्याच्या घरावरती छापा टाकला। आता या ठिकाणी पोलिसांना गॅरीच्या घरामधून म्हणजे त्याच्या कार्पेटमधून केस आणि दोर जे आहे ते सापडले होते। त्यांनी लागलीच गॅरीचा DNA नमुना घेतला आणि त्याच्या शुक्राणूची चाचणी करणारं तंत्रज्ञान त्या काळामध्ये एवढं विकसित झालेलं नव्हतं, त्यामुळे DNA रिपोर्ट यायला थोडासा वेळ लागला होता। पण अशा परिस्थितीमध्ये या काळामध्ये त्या ग्रीन रिव्हरमधून मृतदेह मिळण्याची संख्या अजून वाढली होती आणि त्यानंतर गॅरीचा DNA 3 मृतदेहांच्या DNAशी जुळलेला होता। यानंतर पोलिसांचा संशय होता तो एकदम पक्का झाला आणि आता मारेकरी पुराव्यासह पोलिसांच्या समोर होता। अखेर 30 नोव्हेंबर 2001 रोजी रिडगवे केनवर्थ ट्रक कारखान्यामध्ये होता, तिथं स्प्रे पेंटर म्हणून तो काम करत होता। पोलिसांनी त्याला त्या ठिकाणी अटक केली होती आणि गॅरी रिडगवेला 20 वर्षापूर्वी 4 महिलांची हत्या केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती। त्यानंतर पोलिसांनी गॅरीला पोलीस ठाण्यामध्ये आणलं आणि चौकशीला सुरुवात झाली। आधी गॅरीनं पोलिसांना आपण निर्दोष आहे, तुम्ही मला का पकडले वगैरे वगैरे म्हटला आणि ज्यावेळेस पोलिसांनी घासून पुसून चौकशी करायला सुरुवात केली त्यावेळेस मात्र यानं आपला गुन्हा कबूल केला होता आणि आपले अनेक महिलांबरोबर संबंध होते आणि त्यापैकी बहुतांश सेक्स वर्कर होत्या आणि त्यांची आपण हत्या केली आणि त्या 70 पेक्षा जास्त महिला होत्या, हे सुद्धा गॅरीनं कबूल केलं होतं। पण त्यानं 70 कबूल केलं होतं, पोलिसांना केवळ 49 प्रकरणामध्ये पुरावे मिळाले होते। मात्र गॅरीनं हत्या केल्याचा फक्त कबूलनामा दिलेला होता। पोलिसांकडे गॅरीच्या विरोधात कोणताही ठोस पुरावा नव्हता, ज्यामुळे त्याला फाशीची शिक्षा होईल आणि त्यामुळे कोर्टानं गॅरीला आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली आणि पोलिसांना गॅरीनं केलेल्या हत्येच्या संदर्भामध्ये पुरावे शोधण्यास सांगितलेलं होतं। आता तारीख आहे 5 नोव्हेंबर 2003। आता या दिवशी गॅरी रिडगवेला 48 आरोपांसाठी
दोषी याचिका त्याच्यावरती दाखल करण्यात आली होती आणि न्यायालयाने त्याला 48 खटल्यामध्ये 48 वेळा जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली होती आणि त्याची वॉशिंग्टन जेलमध्ये रवानगी करण्यात आली होती. आता या प्रकरणानंतर गॅरीला ग्रीन रिव्हर किलर असं सुद्धा म्हटलं गेलेलं होतं. तर अशा पद्धतीचा हा सिरियल किलर होता.